शिवसेनेकडून बॅनर लावण्यात आलेला आहे आणि आपण पाहतोय की आता मनसैनिक आक्रमक झालेले आहेत, कारण मनसैनिकडून आता बॅनर काढण्याची मागणी करण्यात येते। पोलीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पोलिसांच्या सोबत हे सगळे जे कार्यकर्ते आहेत त्यांची आता बाचाबाची होतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। म्हणजे बोलतात ना, मुंबई खरोखर आज जे स्वच्छ झाले, माहीम विधानसभा, दादर माहीम आणि शिवाजी पार्क स्वच्छ झाले ना, ती खरोखर आज सगळ्यांना माहिती आहे बालिश बुद्धी आणि ह्या बालिश बुद्धीपासून मुक्त झालेले हे बालिश बुद्धीचे खेळ आहेत हे, आणि ह्याच्याकडे आम्ही असं लक्षात येत नाही। पण महानगरपालिकेने दुभाव करू नये, जिकडे बाकीचे सगळे बॅनर काढत होते तिकडे आपण काढला पाहिजे होता। नाही, आम्हाला माहित नाही, महानगरपालिकेवरती सत्ताधारी सत्तेमध्ये असल्यामुळे महानगरपालिका घाबरत असेल, पण आम्ही कोणाला घाबरत नाही, आम्ही कोणाला भीक घालत नाही। त्यांना जेव्हा भीती होती ना तेव्हा आमच्याकडे आलेले होते हे लोक। सत्तेत असल्यामुळे बॅनर काढले जात नाहीये का? हो, सत्तेचा दबाव आहे नक्की 100%। त्यामुळे हे महानगरपालिकेचे अधिकारी आम्ही आलेलो इकडे आणि पोलिसांनी सांगितलं की आम्ही आता काढत आहोत, तुम्ही थांबा, आणि पोलीस त्यांच्या पद्धतीने आणि महानगरपालिका आम्ही कारवाई करतोय। आता शेवटी मनसेचा कुठेतरी दबाव आहे ना, नाही जर प्रशासनाने ऐकलं नाही तर मनसे पद्धतीने ते उत्तर द्यायला तयार आहे। बॅनरमध्ये काय खटकलं? आम्हाला खटकण्यापेक्षा हे बालिश बुद्धी हो, ह्याच्याकडे काय खटकणार का नाही, ह्या बालिश बुद्धीचे खेळ असेच करत असतो हा सगळ्यांचे आमचे जे जिकडे सगळ्यांचे इतर बाकीच्यांचे जे बॅनर काढले तर त्यावेळेला हा पण बॅनर काढणं गरजेचं होतं। बॅनर काढण्यासाठी मनसे आक्रमक मोडमध्ये दादर शिवाजी पार्कात असं म्हणूया। शिवसेनेचा बॅनर हा शिवसेनेचा किंवा बोलतात ना शिंदे शिवसेनेचा किंवा उबाटा शिवसेना असा प्रश्न नाही, ही बालिश बुद्धी आहे, ही ज्यांनी लावलंय ना हा बालिश बुद्धीचा प्रकार आहे। दादर माहीमकर ह्या ह्याच्यातनं सुटलेले ह्या बालिश बुद्धीतनं वाचलेले। हा बॅनर काढला नाही तर भूमिका काय? हा बॅनर काढला नाही तर आम्ही आमच्या मनसे पद्धतीने काढून टाकू बॅनर, आणि आमची तेवढी आहे बोलतात ना हिंमत किंवा ह्या गोष्टी आम्हाला आजमायचं तर आजमावावं, पोलिसांनी म्हणून या गोष्टीला सामोरं जावं। आम्ही सांगणार पोलीस प्रशासनाला आम्ही विनंती केली की सगळे जसं काढतायत तसं आपण काढण्यात यावा। भर चौकात एवढा मोठा साईजचा बॅनर लावणं कितपत योग्य आहे? चौकात आता तो शेवटी प्रत्येकाचा प्रश्न आहे, गुढीपाडव्याचा आहे, बुद्धीचा प्रश्न आहे। बुद्धी जशी मोठा बॅनर तेवढी छोटी बुद्धी ही त्यातनं दिसून येते। आता पोलिसांनी मला काय सांगितलं? पोलीस प्रशासन आता कारवाई करेल, नाही केल्यास आम्ही आमच्या पद्धतीने करू। तुम्ही बॅनर फाडणार का सर? पोलिसांनी नाही काढला? पोलिसांनी जर नाही काढला तर आम्ही फाडणार किंवा काय करायचं आम्ही आमचं ठरवू ना साहेब। आम्ही काय पोलिसांनी आम्हाला सांगितलंय काढतो, आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू, आम्ही त्यांच्या या ठिकाणी आता मनसे आक्रमक झालेली आणि मनसेकडून हा बॅनर काढण्याची विनंती करण्यात आलेली आहे। हा बॅनर जर काढला नाही तर खळखटाक करणार मनसे स्टाईलनं असा पवित्रा मनसैनिकांनी घेतलेला आहे। आणि मनसेचे सगळे जे नेते कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी आहे। बघा आपण पाहतोय की गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल या निमित्तानं विचारलेला आहे, आणि त्यामुळे आता नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनसेचे जे नेते पदाधिकारी आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। तुम्ही या ठिकाणी पोहोचलेला आहात आणि बॅनर काढावा अशी मागणी तुम्ही पोलिसांना काढतात, पोलीस आणि बीएमसी काढतात। तुम्ही मागणी केली आहे पोलिसांकडे बॅनर काढावा, सगळे तसे बॅनर काढले इकडे। आता ह्या चौकामध्ये जे गुढीपाडव्याचे होते इतर पण पक्षाचे बॅनर होते ते काढत होते, तर त्याचप्रमाणे आम्ही त्यांना पण मागणी केली हा पण बॅनर काढा, का असं हे नाहीये। आणि हे बालिश बुद्धीचे प्रकार हे जे कोण करतं ना, आणि ह्या सर्वकरांनी हा बॅनर लावला, जेवढा मोठा बॅनर तेवढी छोटी बुद्धी ह्या बॅनरच्या ह्याच्यातून माध्यमातून दिसते। राजसाहेबांनी जे ह्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्याचं स्पष्टीकरण पूर्णपणे दिलेलं आहे। जर त्याला त्या बुद्धीला समजत नसेल तर यामध्ये आमचा दोष नाहीये। आणि गंगाजल शुद्धच आहे, पण काहींच्या विचारांचं काय थेट ह्याच्यातनं दिसतं त्याच वाक्यातनं की त्यांचे गंगाजल शुद्ध आणि ह्यांची बुद्धी शुद्ध करण्याची आता ह्या सरवणकर जे सदा समाधान सरवणकर त्यांना गरज आहे। या बॅनरला आता काढण्यासाठी नेमकी तुमची भूमिका काय असणार? पोलीस काढतील म्हणतात? पोलीस प्रशासन आणि जी महानगरपालिका आहे त्यांना आम्ही सांगितलं जशी इतरांवरती कारवाई केली ती कारवाई करावी, आणि आमचा तेवढाच हा एक विनंती आहे। आपण हे पाहतोय बघा, आता या ठिकाणी बॅनर काढण्यासाठी महानगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत ते पोहोचलेले आहेत। मोठा बॅनर आहे अगदी हा, आणि हा बॅनर आता रस्सीने बांबूने या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे, आणि हा बॅनर आता काढण्यास सुरुवात झालेली आहे। काही लोक या ठिकाणी बोलवण्यात आलेली आहे। अगदी बघा या झाडाच्या वरपर्यंत हा बॅनर गेलेला आहे आणि रस्त्यावरून मोठा
बॅनर हा दिसतो आणि त्यामुळे मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी पोहोचलेत. एक महानगरपालिकेची व्हॅन सुद्धा या ठिकाणी मागवण्यात आलेली आहे आणि या महानगरपालिकेच्या व्हॅनमध्ये हा बॅनर आता टाकला जाणार आहे. ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की मुंबईच्या शिवसेना भवनासमोरच हा बॅनर लावण्यात आला होता आणि एकनाथ शिंदे यांचा देखील फोटो आपल्याला या ठिकाणी दिसतोय. शिवसेनेचा हा बॅनर आहे आणि शिवसेनेचे इथले माजी नगरसेवक समाधान सदा सरवणकर यांनी हा बॅनर लावला होता आणि हा बॅनर आता या ठिकाणाहून काढावा, कारण या बॅनरमध्ये कुठेतरी राज ठाकरे यांना टोला लगावण्यात आलेला आहे. गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचं काय असा सवाल त्यांना या ठिकाणी विचारण्यात आला. परिस्थिती तणावाची होऊ नये म्हणून पोलीस सुद्धा ग्राउंड झिरोवर दाखल झालेले आहेत. पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी पोहोचलेला आहे. एक गाडी बृहन्मुंबई महानगरपालिकेची बघा इकडे आलेली आहे आणि आता हा बॅनर काढून या गाडीमध्ये टाकला जाणार आहे. त्यामुळे समाधान सरवणकर यांची भूमिका नेमकी काय असणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्वाचं असणार आहे. बघा ही सगळी बॅनरनं भरलेली व्हॅन आहे. बॅनर काढणारी जी व्हॅन आहे ती या ठिकाणी पोहोचलेली आहे आणि हे सगळे जे बॅनर आहेत ते आता या ठिकाणाहून काढावेत अशी मागणी मनसेकडून केली जाते. पोलिसांचा देखील फौजफाटा या ठिकाणी दाखल झालेला आहे. महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले. तर मुंबईच्या दादर शिवाजी पार्क परिसरामध्ये सध्या बॅनर वॉर रंगतानाचं चित्र पाहायला मिळत आहे. मनसेचे नेते आणि शिवसेनेचे नेते एकमेकांसमोर येतात की काय अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे आणि हा बॅनर या ठिकाणी जो लागलाय त्याचा कुठेतरी आता मनसैनिकांकडून विरोध केला जातोय, कारण थेट टोला जो आहे तो राज ठाकरे यांना लगावला गेलाय अशी भावना मनसैनिकांनी व्यक्त केली आणि रोष सुद्धा व्यक्त केलेला आहे. समाधान सरवणकर यांच्यावर देखील त्यांनी टीका केलेली आहे. दोन व्यक्ती या ठिकाणी पोहोचलेले आहे. बॅनर काढणार कसं आता? तर आपण पाहतोय या ठिकाणी काम करू द्या म्हणतायत महानगरपालिकेचे कर्मचारी आणि 3 ते 4 जण या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा बॅनर वर चढून आता काढला जाणार आहे असं सुद्धा म्हणतात. तर ही सगळी दृश्य आपण पाहतोय. महानगरपालिकेचे हे सगळे कर्मचारी आहेत आणि त्यांच्याकडून आता हा बॅनर काढला जातोय. मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी पोहोचलेले आहेत. या ठिकाणी एकनाथ शिंदेचा देखील फोटो आहे. मोठा बॅनर आहे हा आणि जवळपास 20 बाय 30 फुटाचा हा जो बॅनर आहे तो आता या ठिकाणाहून काढला जातोय. भला मोठा बॅनर मुंबईच्या शिवाजी पार्काच्या मुख्य प्रवेशद्वारावरच लावण्यात आला होता आणि त्यामुळे हे बॅनर काढण्याचं एक मोठं आव्हान सध्या आपण पाहतोय. एक व्यक्ती या बॅनरवर चढलाय आणि हा बॅनर आता खाली उतरवला जातोय. एकंदरीतच आपण जर पाहिलं तर मनसैनिक आक्रमक झाले. हा बॅनर लावल्यानंतर संतोष धुरी यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिली. बालिश बुद्धीचं हे लक्षण आहे. समाधान सरवणकर यांचा त्यांनी विरोध केला. कुठेतरी विधानसभेमध्ये ते आमदारकी हरले, सदा सरवणकर हे आमदारकी हरले, त्यामुळे कुठेतरी हा सगळा रोष जो आहे तो बाहेर पडतोय या माध्यमातून असा सुद्धा त्यांनी आरोप केलेला आहे. आणि जो बॅनर या ठिकाणी लावला त्यानंतर आता हा बॅनर काढण्याचं काम जे आहे ते सध्या सुरू झालेलं आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.